नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे. विनोद आणि पंचेस कॅश करण्यासाठी सदैव तयार असलेलं मनोरंजनाचं एटीएम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की कोणत्या गावाच्या इनामदारांना मिळणार आहे फेट्याचा मान. तेव्हा आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सला. मंडळी, सध्या प्रायोजक हा सगळ्या कार्यक्रमांमधला महत्वाचा भाग झालाय. आज तर एका क्रिकेटच्या मॅच मध्ये एका प्रायोजकानं थेट कमेंट्री बॉक्स मध्ये एंट्री घेतली आहे. बघूया तिथे काय घडतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर चौगुले आणि पंढरीनाथ कांबळे यांचं. नमस्कार, सत श्री अकाल. बाप PL च्या चौथ्या सीझन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बाप PL क्रिकेट लीग स्पॉन्सर्ड बाय तांबे सिरामिक्स. रोज सकाळी सुरुवात करा तांबे फ्लश, दिवस करा वश. जोरदार टाळ्या तांबे सिरामिक्स साठी झाला पाहिजे. आज अत्यंत अटीतटीचा सामना आहे, अंतिम सामना आहे या स्पर्धेचा. दोन तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. एका संघाचं नाव आहे प्रभाकर मोरे यांचा शालू 11. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. आणि सचिन गावडे यांची कन्फ्यूज 11. आणि कॉमेंट्री बॉक्स शेअर करायला येत आहेत ज्यांनी आजपर्यंत कधीही कॉमेंट्री केलेली नाहीये असे स्पॉन्सरर्सचे मेवणे मुत्तुस्वामी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. वा वा सर, बसा बसा सर. आज आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये एंट्री घेतलेली आहे. कसं वाटतं सर, काय विचारत या वेळेला तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? आयचं गो तुमच्या हे बघा कांडेकर हे कॅटरिंगचं मालक मी असत, कळलं का? तू डिसिजन नाही घ्यायचं. हे बघा ऍडव्हान्स आलेलं नसतं, अजिबात जेवण बनवायला घेऊ नको. आणि हे बघ, मी कॅटरिंगचा बिझनेस करता, बिझनेस धर्मशाळा नाही खोललेला असतं. हा सर एक्सक्यूज मी प्लीज, तुम्हाला ना फोन बंद करावा लागेल कारण इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये फोन चालत नाही सर. मला बोलतो तुम्ही कोण असत? मला माहिती नाही सर, तुम्ही स्पॉन्सरचे मेवणे आहात, तुम्ही ठेवू शकता फोन. पण सर काय प्रॉब्लेम आहे सर, तिकडे लाईव्ह सुरू आहे ना मॅच, थोडासा प्रॉब्लेम होतो. सॉरी काय आहे ते, माझं कॅटरिंगचं बिझनेस असतं आणि आज गाजर मुहूर्त असतं ना, गोरच मुहूर्त असतो ना ऍक्च्युली. तर त्याचं आज माझ्याकडे एवढं ऑर्डर असतं, यू वॉन्ट बिलीव्ह, यू विल बी सरप्राइज्ड. आज एका दिवसात 18 लग्न लावतं मी. 18. अरे बापरे, नाही खरंच मोठा बिझनेस आहे तुमचा, अगदीच मोठा आहे. पण मला एक कळत नाही आहे, जे आपले स्पॉन्सरच आहेत ते तांबे आहेत आणि तुम्ही त्यांचे मेवणे मुत्तुस्वामी, हे काय रिलेशन आहे? त्याच एक वेगळ्याच लव्ह स्टोरी असतं बघा. म्हणजे मी तांब्यांच्या दुकानात एकदा कुकर विकत घ्यायला गेलेला असतो. अच्छा. तर तिकडे तांब्यांची वाटी उभी दिसली. तांब्यांची वाटी उभी होती म्हणजे मला कळलं नाही. अहो म्हणजे त्या तांब्यांची चॉटी बहीण हो. अच्छा, तुमची झालेली बायको. तर ती तिकडे अशी उभी होती. तर मी त्यांना विचारलं की म्हणजे एक जर आम्हाला इडली बनवायची असेल तर म्हणजे या कुकरच्या किती शिट्ट्या व्हायला लागतील. बरं. तर त्याने मला सगळी रेसिपी सांगितली आणि आम्ही असे गुंतलो एकमेकात. मग ते इडलीची रेसिपी बाजूला पडली आणि ती वाटी माझ्या पदरात पडली. म्हणजे ती मला पटली हो. आम्ही लग्न केल्यानंतर रोमॅन्टिक, एकदम रोमॅन्टिक. तर आता आपण लाईव्ह जातोय. तुमच्या आयुष्यातली पहिली कॉमेंट्री आहे, कसं वाटतंय? एक्सायटेड आहात की नाही तुम्ही? हा जरा उत्तर मिळालेलं आहे तुमचं. तर आपण आता जात आहोत लाईव्ह. अतिशय सुंदर सामना आज आपल्याला बघायला मिळणार आहे. शालू 11 वर्सेस कन्फ्यूज 11. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजेत. हो अख्खं स्टेडियम खचाखच भरलेला आहे. तुमची पहिली मॅच आहे. आज नवीन गेस्ट आलेत आपल्याकडे, मुत्तुस्वामी. पहिली मॅच आहे, तुम्ही कॉमेंट्री करणार आहात. काय नेमके विचार आहेत मनात? मी लाईव्ह दिसत आहे. हो सर, लाईव्ह. सर हे फक्त घ्याल, आईस्क्रीम घ्यावं लागेल हातात. मी टीव्हीवर दिसत आहे. हो सर. म्हणजे सगळे लोक मला बघू शकत आहे. हो सर, सगळेच बघतायत तुम्हाला.
तुम्ही प्रश्न काय विचारले असते? नाही, मी विचारलं ह्या क्षणाला तुमची पहिली मॅच आहे ना, तुम्ही पहिल्यांदा कॉमेंट्री करताय, तुमच्या मनात ह्यावेळेला काय विचार आहे? सर चाल कळली, आता शब्दही कळू देत तर बरं होईल जरा. जरा टीमची मॅच सुरू झालेली आहे आणि सचिन गावडे यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि पहिल्यांदा फलंदाजीला येत आहेत शिखर धवन आणि स्वतः कप्तान सचिन गावडे. वा 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 वा, फार अप्रतिम जोडी आहे. शिखर धवन आज इंटरनॅशनल प्लेयर आहे, आज आपली टुर्नामेंट खेळतोय. तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे तुम्हाला सांगतो, या पोराचं मला एकदम कौतुक वाटत आहे. हा. म्हणजे बाप फिल्म लाईन मध्ये असून सुद्धा पोरगा क्रिकेटकडे वळलाय, म्हणजे एकदम मोठी गोष्ट असते. शिखर धवनचे वडील फिल्म लाईनीत आहेत? हो, डेव्हिड धवन. अहो, शिखर धवन, वरुण धवन दोघे भाऊ भाऊ असते. कोणी सांगितलं हे तुम्हाला? असं काय करते, सांगायला कोण कशाला पाहिजे? अहो, आडनाव बघा ना, धवन. आडनावावर काही नसतो. समजा तुमचं आडनाव कोठारे असतं तरी सुद्धा तुम्ही समोर बसला असतात का, मला सांगा? तुम्ही माझा अपमान करता असं नाही वाटत तुम्हाला? ऍक्च्युली हा अपमान तुमचा नाही हो, त्यांचा आहे. कल्पनेत सुद्धा तुम्ही तिकडे बसलात, हा त्यांचा अपमान नाही का, मला सांगा? बरं, ते जाऊ दे, पण मला सांगा, ते शिखर धवन वरुण धवन भाऊ भाऊ नसतात? नाही, भाऊ नाहीच आहेत ते. अय्या, मला तर वाटलं म्हणजे ते विराट कोहली आणि अरमान कोहली सारखे भाऊ भाऊ वाटले मला. ते विराट कोहली अरमान कोहली पण भाऊ, कोणी सांगितलं तुम्हाला हे? अय्यो, हे पण भाऊ भाऊ नाही. नसतात. अहो, मग ते गाणं होतं ते मी हाय कोहली. तसं नाही आहे गाणं ते मी आहे कोहली आहे ते. एनिवे, तुमच्या बुद्धिमत्तेची कोहली लगेच कळलेली आहे आम्हाला. अरे, बुद्धिमत्तेची खोली आम्हाला कळलेली आहे. तर मॅच सुरू होते. पहिली बॉलिंग करायला येत आहेत दुसऱ्या टीमचे कप्तान प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे यांनी हातात बॉल घेतलेला आहे, ते आता रनअप घेत आहेत आणि पहिलाच बॉल, नो बॉल. अय्यो, प्रभाकर मोरे यांच्या आयुष्यातला हा 53,000वा नो बॉल आहे. आजपर्यंत त्यांनी व्यवस्थित बॉल टाकलेलाच नाही. जेव्हा जेव्हा ते बॉल टाकतात तेव्हा पुढे जातात आणि शालू म्हणून परत मागे वळतात आणि पुन्हा पुढे जातात. तो बॉल आजपर्यंत पूर्ण झालेला नाहीये, त्यामुळे अंपायर त्यांना सांगत आहे की तुम्ही कन्फ्युजिंग बॉलिंग करू नका. अरे बापरे, इथे मात्र हे सचिन गावडे चिडलेले आहेत. मी कन्फ्युज नाहीये ते म्हणतायत. त्यांना अंपायर सांगतात तुमचा काही संबंध नाहीये, तुम्ही तुमची बॅटिंग करा. ठीक आहे, आता ह्याच्या पुढची ओव्हर टाकायला येत आहेत मायकल हसी. हा शो कॉमेडी असल्यामुळे केवळ नावावरून ह्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, मायकल हसी. पुढे मायकल हसी पहिला बॉल टाकत आहेत. मायकल हसी यांनी पहिला बॉल टाकलेला आहे आणि अतिशय सुंदर फटका मारलेला आहे. शिखर धवन यांनी गलीच्या डोक्यावरून फटका मारलेला आहे. 4 रन, जोरदार शॉट मारलेला आहे. वा 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 वा. ह्या शॉट बद्दल तुम्हाला काय वाटतं? अरे कसला रे हे तुमच्या गलीचे, कसला शॉट घेऊन बसलाय? तुमचा ते बॉल बॅटला लागून त्या बाउंड्री लाईनला जाईपर्यंतच्या वेळेत आमच्या केटरिंग मधलं चिनप्पा असतं ना, ते 100 लोकांचं असं पंगत वाढत. आणि नुसतं पंगत नाही वाढत, तर त्या 100 लोकांच्या राईस मध्ये गली करून त्याच्यामध्ये रस्सम वतत. आणि रस्सम नुसतं रस्सम वतत, पण अंगावर एक छिट्ट नाही पडत. वाढताना कपडे पांढरे शुभ्र आणि वाढल्यानंतर पण कपडे पांढरे शुभ्र असतात. जरा आपण आता क्रिकेटकडे वळूया का? कारण हे तुमचे कॅटरिंगचे किस्से ना इथे नका सांगू प्लीज प्लीज. हा, क्रिकेट आहे ना सर, प्लीज प्लीज. मला माहिती आहे तुम्ही महत्वाचे आहात. हा प्लीज. दाखला दिला तुला. नका करू असं. तर आता पुढे आपण मॅच कडे वळत आहे. पुढचा बॉल टाकलेला आहे मायकल हसी यांनी आणि तो सचिन गावड्याने सुंदररित्या फटकावलेला आहे. दोघे धावत आहेत आणि दोघात प्रॉब्लेम झालेला आहे आणि आउट. पहिली विकेट गेलेली आहे. शिखर धवन यांना सचिन गावडे यांनी रनआउट केलेला आहे. सचिन गावडे यांची खासियतच आहे, क्रिकेट असो किंवा स्किट, ते तो जोडीदार असतो त्याला आदल्या दिवशी खूप दमवतात आणि वेळ येते तेव्हा रनआउट करतात. मी स्वतः त्यांचा 3-4 वेळा अनुभव घेतलेला आहे. अय्यो, मी पण घेतलेला. तर शिखर धवन खांदे खाली पाडून जात आहेत. मला आठवते की 2001 साली अनिल कुंबळे जे होते प्लेयर, ऑस्ट्रेलिया टूर मध्ये ते गेलेले होते. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी असाच एकाला रनआउट केलेला होता. ते तुम्हाला आठवते का? मला सांगा, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? किती साली म्हणाला? 2001. अरे, तुमच्या आता ह्या डायलॉग नंतर माझा डायलॉग काय ते मला आठवत नाही.
तुम्ही मला 2001 काय सांगाय विचारता काय तरी तुमचं बघा. पण तरी पण तुम्ही त्या कुंभळेवरनं मला आमचं कुंभल स्वामीचं आठवण झालं. कुंभल स्वामी? हा आमचा एक वाढपी असतं माझ्या कॅटरिंग मध्ये. त्याचं काय झालं तो पण एकदा असाच रनआउट झालेलं असतं. ते आपलं कमरेच्या खालचा भाग काय असतं ते त्याला काय म्हणतात? पाय असतो. हा तर पायात पाय असं अडकून ते असं पडलं असं रनआउट झालं. सगळं हातातलं राईस असं लादीवर गळलं. ते रस्सानं पण लादीवर पडलं, तोंडावर पडलं तरी अंगावर एक छिट्ट पडलं नाही, लुंगीवर एक छिट्ट पडलं नाही. वाढायच्या अगोदर पण लुंगी पांढरा शुभ्र आणि पडल्याच्या नंतर पण लुंगी पांढरा शुभ्र होतं त्याचा. हा लुंगी स्वच्छता अभियान चाललंय का हे? का तुम्ही हे लुंगीचं नका ना बोलू, तुम्ही तुमचं कॅटरिंगचं इकडे नका सांगू. त्याची लुंगी मळली आहे आणि स्वच्छताचं मला काय करायचंय? दाखलं दिलं ते कसं दाखलं देताय तुम्ही? गप्पा बसा. नका भाऊ एवढा चिडू तुम्ही, नका एवढा चिडू. तुमचं टाळू लाल झालं असेल बघा. नाही म्हणजे मी काय म्हणतो, तुम्ही काम कोणते पण करा, काम कोणते पण करा, पण कपडे तुमचं एकदम स्वच्छ असेल. अरे काय कपडे मळलेले आहेत माझे, मळलेले आहेत. काय करायचंय? दोन्ही आम्हाला. अरे गप्पा बसा. याचा पुढचा बॉल. ए चल ना, घे ना बॉल, टाकला. याचा पुढचा बॉल अरुण कदम महाबळेश्वर यांकडून. अरे कुठे चाललंय? महाबळेश्वरचं नाव काढलं, कुठे चालला? अरुण कदम गेलेले आहेत. महाबळेश्वरचं नाव काढल्यावर अरुण कदमनी मैदान सोडलेलं आहे. याच्या पुढे निमिष कुलकर्णी येत आहेत एकांकिका यांकडून. आणि निमिष कुलकर्णीने लाडू हातात घेतलेला आहे. लाडू पण त्याने लाडू पकडायची त्यांची जी स्टाईल असते त्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम असते. कारण काय आहे, कॅटरिंगचा कोर्स नाही केला त्याच्यामुळे त्या पकडण्याचं त्यांचं ते चुकलेलं असते खरं तर. आणि अरे व्यंकटेश हा काय करतं बघा तुमचं ते बॉलर. अरे 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 त्याने त्या लाडूला घाम लावला की रे. आम्ही आमच्या आयुष्यात कारकिर्दीत असा लाडूला कधी घाम लावलं नव्हतं. म्हणून आमचं काम स्वच्छ, आमचं कारकिर्द स्वच्छ, आमचा कपडा एकदम स्वच्छ असत. अरे कॅटरिंग वाल्या वड्यावाल्या जा ना घरी. कळत नाही का तुला? थोबाड फोडेन, वाजवेन अशी परत केलीस तर कॉमेंट रे. तुम्ही जरा जास्त बोलत जास्त बोलतो मला माहितीये. तुम्हाला माहित असत तुमचा स्पॉन्सर माझा मेवणा असता. माहिती आहे. मी स्पॉन्सरचे कॅन्सल करायला अरे कर कॅन्सल, मला काय फरक पडत नाही. कॉमेंट्री बॉक्स मध्ये फालतू नाही पाहिजे सांगून ठेवतोय. एवढा कॉन्फिडन्स? अरे आहे. ए यार यार कोण आहे तिकडे? या पुढचा बॉल. निमेश कुलकर्णी धावत येत आहेत. निमेश कुलकर्णी पीचे इकडे घेऊन जा पहिले. निमेश कुलकर्णीने बॉल पीचे उचला तिकडे. निमेश कुलकर्णीने बॉल घेतला इकडे या. निमेश कुलकर्णीने हातात बॉल घेतलेला आहे. निमेश कुलकर्णी हातात बॉल घेतलेला आहे. कोट काढा, कोट काढा. निमेश कुलकर्णी बॉलिंग टाकत आहे. शर्ट पण काढा, ते पण स्पॉन्सर्ड असतं. शर्ट नका काढू, शर्ट स्पॉन्सर्ड निमेश असतं. कुलकर्णीने बॉल टाकलेला आहे. लवकर बॉल घेऊन ते धावत आहेत. त्यांनी बॉल मारलेला आहे. पॅन्ट पण आणि काढा. boundary केलेला आहे. पॅन्ट पण काढा त्याचं. काढ, घे घे कर. एवढं कशाला घट्ट घालता हो पॅन्ट कपडा? पॅन्ट काढा त्यांचं. चला हे सगळं स्पॉन्सर्ड असतं. चला काढा सगळं. ते एक मिनिट, ते डोकं पण काढा. डोकं काढा. हा ठीक काढा त्यांचं. हे पण स्पॉन्सर्ड असतं. चला आता हे पण काढा. हे पण स्पॉन्सर्ड. एक मिनिट. सुंदरम, अति सुंदरम. आम्हाला तुमचा परफॉर्मन्स बी लई आवडलेला असत. तुमचं हे बाप पियला नाव बी लई आवडलेलं असत. आणि तुमची पांढरी शुभ्र लुंगी बी लई आवडलेली असती. वा, अति सुंदरम, अति सुंदरम. सरपंच तुम्ही कशी दाद द्याल? अरे ரொம்ப நல்லா இருக்கா. ओ मम्मा, ओ माय गॉड. एंद्रिक वाले फारच छान. म्हणजे द एंटायर कॅरिकेचर ऑफ अ साऊथ इंडियन वॉज ब्रिलियंटली डन. अँड ऑफकोर्स समीर तुला माहिती आहे का तू ह्या गेटअपमध्ये ह्या तुझ्या विगमुळे आणि सगळ्यामुळे यू लुक लाईक मेल ब्रुक्स. ओ माय गॉड. आणि आय कॉम्प्लिमेंट यू, कारण त्या मेल ब्रुक्स प्रमाणेच तू परफॉर्मन्स पण केलेला आहेस. थँक्यू. आणि द एंटायर ॲक्ट वॉज वेल कोऑर्डिनेटेड बाय बोथ ऑफ यू. आणि शेवटचा जो पोर्शन मला खूप आवडला, वेन दे स्ट्रिप्ट यू, म्हणजे स्ट्रिप्टीचा ॲक्ट केला इकडे ॲक्शन. ब्रिलियंट, फॅन्टास्टिक. अँड मार्क्स येस, बोनस मिळालेला आहे. ये बात. थँक्यू सो मच इनामदार. थँक्यू. थँक्यू. मंडळी, अभिनय कधी, कुठे, कसा आणि कशासाठी करावा लागेल हे काही सांगता येत नाही.
रेल्वे प्रवासातला असाच एक अभिनयाचा अनोखा आविष्कार तुमच्या समोर घेऊन येतात चुलबुल पांडे, शिवाली, हाडाचा कलाकार निमेश आणि हाडा मांसाचा कलाकार प्रसाद खांडेकर. बाय चल गो चल. हो, बाबांनो, चला. लवकर चल. बाय माझे. ये बाय ये हे मेले ना असे फुकट कुठेतरी रस्ता झोप. ओ गावाला हा बाजूला हा. ये बाय ये. मेलो लुंगी घालून हिला हवा खाता. बाबांनो माका ना कंटाळ येलो. मी काढतोय माका ना ह्या दाढी मिशी. काय जरा वाईट थोडा वेळ कर. हे बघ तो काय केला ना बुकिंग वाल्यानं सगळं गोंधळ घातला ना. आपला बुकिंगच नव्हता. मग त्याने काय केलं 2 तिकीटं दिला. मायकल डिकोस्टा आणि पीटर डिकोस्टा. आता त्याच नावावर प्रवास करूचा लागत. मी मायकल डिकोस्टा, तू पीटर डिकोस्टा. अहो पण डिकोस्टाच्या नादात माका ही दाढी लय कोस्टा. बाबांनो आपणाक आजच येणं गरजेचं हा काय? मग तर चुलतान त्या वाटणी चालू केला आणि काय माझ्या वाटणी घेऊचा नाही तुका सांगते. मी उभ्याने गेलो असतो ना. तुका काय गरज ही झंझट मारी करूची? मला 10 तास प्रवास उभ्या करणार काय पण बोलतस. हे बघ थोडा वेळ तो टीसी इलो तिकीट चेक करून गेलो की लगेच दाढी मिशी काढा. हा बाय माका माहित आहे टीसी इलो रे इलो की ना आपणाक पकडतला म्हणजे पकडतला बघा. नाही ना असं काय नाही होतं. तू नको तो त्या आयडी कार्डचा काय केला तो ह्या काय बनवला त्या मेला टीसीनं सगळा बनवून दिला ना. ह्या बघ ह्या 2 आयकर्त्यानेच बनवून दिला. मायकल डिकोस्टा आणि पीटर डिकोस्टा. आणि काय पकडतला वगैरे काय नाही. हे बघ तो इलो रे इलो की फक्त ओ या यस या असे फक्त 2-4 इंग्लिश शब्द बोलू जा. अगदीच नाही तर जिंगल बेल बोल. तो डिकोस्टा समजला जाईल. हा काय काळजी करू नको. बाबांनो माका ना तोडका मोडका इंग्लिश बोलू की आता तुम्ही तुमचा बघा. झाला हो बाबांनो काय टीसी लो झोप मी किती झोपू आता? झोप गेलं कधी झोपलेला असं ना की त्याला लक्ष पण नसतं. तो निघून जाता. झोप बाय झोप. हा झोप. तिकीट मागायला गेलं की लगेच यांना झोप येते. चला तिकीट दाखवायचं आणि मग झोपायचं. हो हॅलो उठा चला तिकीट दाखवा. ओ हॅलो अहो एवढा हलवतोय जरा तरी हॅलो की हॅलो. काय माणसं आहे ते. उठे चल हॅलो. कोणाक हात लावतोस मेल्या? तुझी मसनात गेली लाकडा ती. तुझ्या आईशी बापाशीने शिकवला नाही काय रे तुका ना चपलीने झाडू काय मेल्या एका मुलीक छेडतो. मुलीक दाढी मिशीवाली मुलगी काय बडबडताय ते? हा फिठरला स्वप्न पडला. फिठरला क्रीम पडला. ड्रीम पडला. फिठरला ड्रीम पडला. ठीक आहे चला तिकीट. आम्हाला नको आमच्याकडे आहे. मी विकायला नाही आलोय तिकीट चेक करायला आलोय. टीसी आहे मी. हे बघा कपडे. हा बघू. ओके अहो चेक करू द्या ते इथे. ओके हा आयडी कुठे? आता फालतूगिरी. हा पीटर डिकोस्टा पुढे. फ्रेंच दाढी. ओके फ्रेंच दाढी. आणि तुम्ही कोण? सायकल डिकोस्टा. मायकल डिकोस्टा. वा मदर घ्या बाय माझ्या मदर फादर. हे काय मदर फादर काय चाललंय हे? ते तुम्ही मराठी लोक कसे करतात? माझे डिकोस्टा मदर घ्या माझे बाय मदर घ्या. डिकोस्टा लय माती होता बाबांनो नका करू. हो कम ऑन डॅड कम ऑन.
He is your dad? Yeah, he is my Okay, dad. so you are Michael DeCosta. Yeah. And he is? Peter Peter DeCosta. DeCosta. Peter DeCosta. अरे Peter एवढी DeCosta. कडक कडक नावं ठेवतात ना तुमका सांगतोय मी. डिकोस्टा मालवणी बोलतात? केवढी कडक कडक नावं ठेवलेली आहेत. हिच्या आठ्याने ठेवलंय. Yeah. आठ्या म्हणजे? आठ्याने कपाळावर. नो 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 आठ्या माझी ओवाळी ते भाऊराया. Oh, your sister. ओ या ओ या Yeah. आठ्याने हिच्या कानात कुर्र पिटर हो आठ्याने केला. ओके ओके. हो या ओ तुमचं कार्ड तर हे पकडल्याने मी तुमका बोललेलं आहे काहीतरी वाटलं तुमका ना ऐकू देत काय नसतं झालं? ना नो 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 पिठल इन ड्रीम यू नो. काय झालं आम्ही डिकोस्टा वाटत नाहीये. नाही. हे डिकोस्टाचे कपडे घातलेले आहेत. डिकोस्टाची दाढी लावलेली आहे. एवढा इंग्लिश आमचा एवढा चांगला आहे. नाही इंग्लिश आमच्या पटत. दुगना लगान देना पडेगा. काय डुंगणाला काय? दुगणाला नाही बोललो. दुगना लगान देना पडेगा. डुंगणा. हा माझा हा इंग्लिश आहे. मेल ब्रुक्स लिझा मनेलिया काय म्हणाली तुम्ही? हे कोणीतरी म्हणेलिया ते मी ऐकली आणि आता बोलली. तुका सांगते काहीतरी बोल तू. बाबांनो लय ओव्हर ऍक्टिंग करतासा तुम्ही. त्यांनी पकडल्यानी ना तुमका तर त्या आयडीच्या रशीने तुमका फासावर चढवतले. नॉट एनी प्रॉब्लेम इन आवर तिकीट या. No, absolutely not. नो 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 Your card is okay. Please. Enjoy your journey. I'm Yeah. sorry. Oh yeah. Yeah, and I must tell you, Mr. Peter. Yeah. Actually, myself Nimish Kulkarni. Yeah, but my total education has been done. Has been done in Goa. Yeah, and that's why I'm so much with you Catholic people. You know Catholic. Yeah, and my childhood is also gone with you Catholic people. Yeah, you enjoy your journey, Mr. yeah. DeCosta. Oh, Huh? yeah. And you too, Peter, you are too sweet. Oh yeah. Ticket is okay. Yeah. Oh yeah, please. Enjoy your journey. Oh yeah. मेलो मेले सारखा चिपकता. हॅलो हा दादा नो नाही निघालाय ह्या काय गाडीतच. दादानं वाटणी किती चालू केलं मी येत आहे ना. दादानो हे बघा मागच्या वेळी पण तुम्ही असंच. हॅलो दादानो ऐका. ठेवला फोन त्याने वाटणं चालू केलं. काय नाही वाटला. सगळं व्यवस्थित होतं. तुम्ही काळजी करू नाही माझं नका. वाटणं काय नाही तुला तुला सांगतो. हे सगळं प्रॉब्लेम चालू झालं. तुम्ही आधी हायपर राहू नका. शांत बसावं तिकडे. मी देवाक नारे ठेवून ठेवलं. तुम्ही घेऊ बोलला ठेव काय बोलला. माझे मेले म्हणून सगळं प्रॉब्लेम होता. इला माझ्यावर इला आता वाका ओरडतलत ना तुम्ही. नारे होय, असा पिशवीत असा बाजू खा जरा. जाताना देवाक ठेवूच लागतं ना. या घ्या. आता हैसरच ठेवचा लागत. उभी राहा गाराणं हैसरच घालूचा लागत. उभी राहा. ओ बापन जाऊ तिकडं आमचं गारण चालू आहे. गारा जाऊ तिकडं. हा बा देवा 12 गावच्या 12 वाटीच्या 12 वहिवाटीच्या महाराजा. होय महाराजा. यो तुझो लेख प्रसाद खांडेकर गावात वाटण्या करून जातो रे महाराजा. होय महाराजा. तर त्याच्या वाटण्याचा हिस्सो त्याला मिळू दे रे महाराजा. Bye, महाराजा. तुम्ही कधी आलात. म्हणजे कडलंच नाही तुम्ही कधी आलात ते. मी ठेवाच आलो जेव्हा तुम्ही ढिकोष्टा कोकणातलं गाराणं घाला ठोटाट. तुम्ही ऐकलं हा. का ऐकलं खा. ओ या पीटर या तुझ्या मम्मीच्या गावच्या गाराणं घालून झाला आहे. ऍक्च्युली पिठाची मम्मी म्हणजे माझी बायको ही कोकणातली. मला सांगा डिकोस्टा ऍक्च्युली तुम्ही लगेच झोपणार आहात का? ना हा म्हणजे मग मी इथे थांबलं तर चालेल ना? का नाही मी आता इथे गेलो होतो तर पुढे सगळी गर्दी आहे कंपार्टमेंट मध्ये आणि मला इकडेच उतरायचं आहे ना तर इथे बरं पडेल मला. हा थँक्यू या. No problem, Dada. You can sit on my seat. Oh, thank you, Peter. Peter is so sweet. Yeah. Peter, कितवीला आहेस तू? 9th ला. 9th ला दाढी मिशी आहे याला? अहो मी 30चा झालो जवळ मिसरूड पण फुटत नाहीये.
ते पिठरची आम्ही जेव्हा मुंज केली होती त्या वस्त्र इथे पण उलटा मारला होता. मग ते ठिला लहानपणापासूनच दाढी आणि मिशी फुटते. तुम्ही डिकोस्टा लोक पण मुंज करता? पीटर सगळा मीच बोलू का? तू पण काहीतरी बोल ना. सगळं माझ्याच खांद्यावर का टाकतो? काहीतरी बोल. या डाला ऍक्च्युली मालवणी. Oh, yeah. सुमित्रा मायकल जॅक्सन. पीटर मी असाच घरी जाईन. No. मायकल जॅक्सन नाही. डिकोस्टा, yeah. Michael डिकोस्टा. Yeah. So we are एक साथ रहेंगे यार. आम्ही सगळ्या संस्कृतीचं रक्षण करतो. दॅट्स ग्रेट. दॅट्स रिअली ग्रेट. आय अप्रिशिएट इट. Yeah. म्हणजे मला हे म्हणजे सगळंच खूप आवडलंय तुमचं. म्हणजे Oh, yeah. क्या बात आहे. तुम्ही जे काही सगळं कल्चर एकत्र आणताय. Oh, yeah. मगाशी पण मी बघितलं. म्हणजे सांता क्लॉजला गाणं घालताना मी पहिल्यांदाच ऐकलंय. मी पण पहिल्यांदाच घाटलंय. घाट लय मोठा लागलाय. ट्रेन स्लो झाली आहे. माहेरला जाते हो नाकवा तिच्या घोवाला कोकण डिकोस्टाची रिंगटोन मालवणी. दाखवा. किती फॉलो करता तुम्ही मालवणी? मला फार आवडलंय. क्या बात आहे. हे एक बरं करताय. प्रश्न पण तुम्हीच विचारता, उत्तर पण तुम्हीच देता. हो ना. व्हेरी गुड. हॅलो पाशा. ओ या या काय करतस? हा काहीतरी बोय पशाच असणार रे तू. ओ या या काय करतस? अरे पशाच असस ना. ओ या काय भावाचा या करतस? तुका जागा वाटपातली जागा नको. हा नाही माका वाटत ना तुका सांगताय ना ह्या काय जागेची पडलीच नाही. काकानू सगळी पडल्या. काय पडली नाही? पाशिया तू बोलतोय म्हणजे मीच बोलतोय. मग अजून कोण बोलतोय? मग मागात बसा या काय करतस? ते तुमचं काय वाटणी देऊची ना म्हणजे वाटणी म्हणजे वाटणी तुका मिळूचीच नाही. तुका सांगून ठेवतोय. हा काकानू हे तुमचा दरवेळेचा आधीच सांगते. दरवेळेचा तुमचा काय नाटका? अरे दरवेळेचा काय म्हणजे काय तुका काय वाटला? हा तू हे गावाकडे तुका दाखवतोय. ओ काकानू तुमचा खर्च कोण करतो? मागे आजारी होता सगळा औषध पाण्याचा खर्च मी केलाय माहितीये तुमका? मेल्या माका काय शिकवतं? तू माका सरकारी दवाखान्यात घेऊन गेला आणि खर्चाचं किती वाटतं करतं? अरे पण नेलंय ना काकानू. एवढी माडा लावून ठेवलास. एक तरी नारळ पाठवला का कधी मुंबई? कसा नारळ पाठवतो रो? तुझा बापूस कधी नारळाच्या झाडावर चढलो होतो काय? बापचं काढू नका. मग आधीच सांगते मध्ये आधीच काढताल तुझ्या बापासाची नाव. तू ये तू गाव एवढी तिकडे कलमा लावून ठेवलं. एक आंब्याची पेटी तरी कधी पाठवलं का? आंबे ना ये आंब्याच्या कोई देत ये तू माका शिकवलं. एवढी भाषा एक काजी तरी दिलास कधी? अरे काजे खाऊ ये तुका दाखवतोय. तू कणकवलीत हिलास ना ट्रेन मधनं उतरस ना की तुझ्या तांगड्या तोडताय मी. तुका जागेचा वाटा भावा. हा तुका जेवताच नाही जागा ठेवतोय. काकानू ओ काकानू काका गेले वाटता. माझे काका गेले बाबा. नो आता काय करायचं? नाही झाली सगळी फालतूगिरी खांडेकर. बाबा ना कोण खांडेकर? डिकोस्टा. अजूनही कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? या सी आमच्या इथे बॅगेवर पण लिहिलं आहे पीटर डिकोस्टा मायकल डिकोस्टा. कसं हो? कुठून येतो कॉन्फिडन्स? प्रिंट तरी बरं करायचं. अहो हे डिकोस्टा नाही डिस्टो का लिहिलंय तुम्ही? तुम्हाला मी डिस्टो का? काय वाटेल ते करता तुम्ही. चला काढा. काढली. याचं काय करायचं मी? हे नाही मागितलं मी. दंड काढा. झालाय हो. खूप फालतू होतं हे. 2000 रुपये दंड काढा. म्हणजे तुम्हाला कळलेलं आम्ही पहिली जांभाई दिली तर ओ माय मदर तेव्हाच कळलं होतं मला तुम्ही कोण आहात ते. कळलं का? हा पहिल्यापासून करूया. मी गुजराती बनून येतो आता. कशाला टॅलेंट दाखवायचं एवढं? बोला variation. क्या बात है. जबरदस्त परफॉर्मन्स. धमाल झाला परफॉर्मन्स. वा 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 वा. सरपंच तुम्ही कशी दाद द्याल? Yeah. क्या बात है. ब्रिलियंट ऍक्ट.
ब्रिलियंट. म्हणजे स्टार्टपासून सुरुवातीपासून ते ॲम्बियन्स जो ट्रेनचा क्रिएट केला ना, आणि या सगळ्यांनी जे सपोर्ट केला, मध्ये हा आडवा झोपलेला आहे आणि ब्रिलियंट आहे. आणि आर्ट डिरेक्टरची पण कमाल, इमॅजिनेशनची कमाल, ट्रेनचा डब्याचा एक पोर्शन फक्त लावणं सुपर. आणि माय लिझा मनाली, आय स्वेअर इट, शी आउटशोन एव्हरीबडी. म्हणजे तू काय मस्त परफॉर्मन्स दिलेला आहेस शिवाली. थँक्यू सर. आणि प्रसाद, आय लव्ह यू यार, यू आर टू गुड, यू आर ब्रिलियंट. तुझा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग होता, आउटस्टँडिंग. आणि ऑफकोर्स निमेश, you are supporting guy, yeah? You supported them very well. Brilliant, brilliant, brilliant. Thank you, sir. Mind-boggling. Marks. थँक्यू सो मच. थँक्यू. नेहमी कॉन्फिडंट आणि स्मार्ट असणारा पृथ्वीक आज भीतीनं थरथरतोय. भीतीनं त्याची गाळण उडाली आहे. बघूया त्यामागे नेमकं काय कारण आहे आणि शीतल त्याच्या या भीतीवर काय उपाय करते ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दमदार विनोद करणाऱ्या सुपर फास्ट जोडीचं, अर्थात पृथ्वीक आणि शीतल यांचं. अरे तुला सांगतो, ही सोसायटीतली कुत्री, रस्त्यावरची कुत्री एवढी डोक्यात जातात ना माझ्या. काल भेटला ना एक, हा असा बसला होता सोसायटीत खाली, त्याच्या सेफ्टीवरून डायरेक्ट बाईकच नेली माहितीये. अरे हे मांजरी पण डोक्यात जातात यार माझ्या. रात्रभर म्याव म्याव म्याव, कशाला करायचं असतं यार त्यांना. अक्कल नसल्यासारख्या वागतात. मला कळतच नाही रे, या मांजरी का म्याव म्याव करत असतील यार रात्री अपरात्री. एक दिवशी ना या मांजरींना कुत्र्यासारखा मारणार. सोपच सांगतो. मुळात या जगात लोक प्राणीच का पाळतात यार. कशाला पाहिजेत प्राणी, आपण बास नाही आहे ना. हा अरे अरे आलो ना आता, काय तोडतो का. ए मी तुला नंतर करतो दामे. तोडतो का आता. अहो तुमच्या घरात साप घुसलाय, साप माझ्या घराचा. मी माझ्या डोळ्याने बघितलं, तुमच्या खिडकीमधून साप घुसलाय, साप. माझ्या खिडकीमधून साप घुसलाय. असं भिंतीवर असायचा. ऍक्टिंग नंतर कर. कधी घुसलाय. अहो मगाशी ती काळ्यांची ती पांढरी मांजर आहे ना, ती त्याच्या मागे लागली होती आणि तो घाबरून तुमच्या खिडकीमध्ये घुसला. तुमच्या गावात हे माझ्या घरात साप गाव. हे गावडे गावडे पटकन जा आणि सोसायटीतली एखादी मांजर आपण सापाला बाहेर काढू. मांजरीच्या आणि तुमची खुन्नस आहे त्याच्यावर. तर मांजरीला बोललो सर कंप्लेंट कडे जाऊया, तर ते काय बोलले माहिती का, अशी नाही बोलली ती. गावडे हे बघा बघा ते बघा, तू काय टेन्शन घेऊ नका. मी आता स्वतःच जातो आणि साप पकडणार कोण आहे का बघतो. हा तुम्ही तर इकडे बसा, इथं बसा, वरती बसा, वरती. हा बघा नीट बघा, साप आले. गावडे गावडे मला सापाची भीती वाटते. अरे भीती बरं, मी बघून तो कोण आहे का. मला सोडून जाऊ नको. गावडे 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 नको ना गावडे. तू जा ना यार. यार कोणीतरी वाचवा ना यार, कोणी आहे का. गावडे गावडे साप चावेल यार, मला डसेल, मी मरेन. अरे या ना यार कुणीतरी यार. तुझ्यात काय प्राणुस्की बिणुस्की आहे की नाही रे. हा लाज नाही वाटत तुला. हा जा ना, दिवसा डोळ्या कसला येतो माझ्या घरात. तुझं स्वतःच घर नाही का रे. अरे कशाला मरतोय. थांब ना यार, थांब ना, नको ना वाजवू यार. वाजवा वाजवा, काय किती वेळ. आलो ना यार. या आत काय मरायचं ते कुठे गेला, कुठे. मला सांगितलंय साप इकडे कुठेतरी गेला या बाजूला. हा इथे ना, या बाजूला ना. काहीतरी हलतंय. कसं आहे. आता जरा बरं आहे. ती साप कसा आहे ते विचारतात. मला काय माहिती साप कसा आहे. मी बघितलाय का सापाला. तू बघितलंय, तू सांग. हा तो साप असा आहे. ऍक्टिंग कसली करतो रे, वर्णन सांग ना यार. हा तो साप आहे ना. हा सांगा. तो साप आहे ना, एकदम काला कुट्ट पांढरा आहे आणि लांब लचक छोटा आहे आणि ये असं झाला एकदम पातळ आहे. गावडे तू अजूनही कन्फ्यूज आहेस का. एक मिनिट, मी कन्फ्यूज नाहीये. कसलं वर्णन करतोयस हे. तू जे वर्णन केलंस त्यावरून असं वाटतं की तो उंदीर किंवा ससा असेल. अरे मला सापाचं जरा प्रॉपर वर्णन सांग, म्हणजे मी त्याचा प्रकार ओळखू शकेन की तो घोणस आहे की फुरस आहे, मण्यार आहे की कांडर आहे.
ओ ही नाव नका ना घेऊ. हे किती भयावह आहे. नका ना तुम्ही अशी नावं घेऊ. मला भीती वाटते हो. ठीक आहे. घाबरू नका. मला सांगा बारकीशी अशी शेपटी होती छोटीशी. छोटी होती. होती. ओके. खवल्या होत्या. होत्या. फणा काढला होता. असा काढला होता. मैं तेरी म्हणजे नक्कीच कोबरा. तो कोबरा माझ्या घरात. कोबरा का शोभरा? तू का कॉमेडी करतो? तुम्हाला जमत नाही म्हणून मला आणलं इथं. कसा विनर केला काय माहित. तू नीट वर्णन सांगा. तो कोबरा होता. कोबरा नाही तो कोबराच होता. आणि कोबरा जर का चावला ना तर माणूस 30 सेकंदात मरतो. मला मरायचं नाही हो. मला मरायचं नाही. त्या सापाला बाहेर काढा. मी तुमच्या पाया पडतो प्लीज. त्याला बाहेर हो काढा. मी काढते. तुम्ही घाबरू नका. मी बघते 1 मिनिट. हो आहे का तो? नाही ते थांबा मी बघते. तुम्ही घाबरू नका. पण मला सांगा नाही म्हणजे साप जाण्यासाठी या साप घरातून निघण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल? काय वाटतं तुम्हाला? मारून टाकूया सापाला. काय? सापाला मारून टाकूया आपण. मारून का टाकायचंय? मारून टाकूया ना. तो चावला तर प्रॉब्लेम होईल. मारून टाकूया. का म्हणजे तो चावला तर किती त्रास होईल आपल्याला. अहो प्रत्येक चावणारा साप विषारी नसतो. बिनविषारी सुद्धा असतात साप. असं पण असतं सापात? हो. पण मग यांना ओळखायचं कसं? ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी मला साप कुठल्या प्रकारचा आहे ते बघावं लागेल. हो की नाही? थांबा मला बघू देत. प्लीज लवकर काढा त्याला बाहेर. तुमच्याकडे टॉवेल आहे? हे चालेल. पंचा आहे हा. गावडे पकडा 1 मिनिट. काय करताय तुम्ही? 1 मिनिट थांबा. तुम्हाला सांगते. नाही 1 मिनिट. जरा मला असं व्यवस्थित काय करताय तुम्ही? असं बांधा. काय करायचं काय याचं? मी बांधतो. काय करायचं काय? पण या इथे येऊन बसा. तिथे साप आहे. नाही काही होणार नाही हो. मी आहे ना. मी आहे. तुम्ही या इथे. या घाबरू नका. बाहेर बसा. इथे बसा. नाही साप आला मला दिसेल. मला नाही हो काही होणार नाही. मी आहे ना. मी पकडेन त्याला. तुम्ही या इथे बसा. आणि एकदम गरीबासारखं बोला. कसं गरीबासारखं म्हणजे कसं बोलायचं? म्हणजे प्रभादादाच्या स्किट मध्ये सचिन गावडेला काही वाक्य नसेल तर तो कसं म्हणेल? मला या स्किट मध्ये एक पण वाक्य नाही. मला या स्किट मध्ये एक पण वाक्य नाही. करेक्ट. असंच गरीब पकडा आणि वाक्य मी तुम्हाला सांगते. डोक्यावर भयंकर कर्ज आहे माझ्या. पाऊस नाही पाणी नाही. शेती अगदी उन्हानं करपून गेलीये. अशी वाक्य म्हणा. अशी वाक्य सुरू ठेवा. पण हे का बोलायचंय मी? अहो कारण ही वाक्य तुमची गरिबांसारखी साप ऐकेल आणि त्याला कळेल की अरे वा शेतकरी आपला मित्र तो आलाय. आणि तुम्हाला तुमचा आवाज ऐकून तो बाहेर येईल. कारण सर्प हा शेतकऱ्याचा मित्र असतो ना. ही तुमची बेसिक बुद्धिमत्ता आहे बाई. तुम्ही काय करताय? असं नाही होत. नाही असं होत आहे. वर्क होणार. तुम्ही करा. तो नाही येणार. तुम्ही करा. फक्त जेन्युअनली करा. ओके. पण तो खरंच येईल? हो येणार. मी सांगते 100% येणार. तो नक्की येईल? हो येईल. अहो साप आहे तो. आपण निवडून दिलेला प्रतिनिधी नाहीये न यायला. तो येणार. बसा. घ्या. म्हणा. कर्जाचा डोंगर झालाय. पाऊस नाही. हे नाही जमणार. हे बालिश आहे. फार बालिश आहे. हे खूप बालिश आहे. हो हेच करत इथपर्यंत पोहोचलात ना. अहो तुम्हाला बोललो ना त्याला ऍक्टिंग नाही जमणार. तू गपना यार. मी करतो. मला जमणार. मी करतो यार. रेडी. कर्जाचा डोंगर झालाय. पाऊस नाही पाणी नाही. उन्हानं शेत पण करपलंय. शेत वर कुठे दाखवताय? वर असतं का शेत? खाली. उन्हानं शेत पण करपलंय. उन्हा खाल्लं कशी येतील? उन्हा वरनं येतात ना. काय करताय तुम्ही? काय फालतुगिरी लावली यार. तुम्ही काय ते एक ठरवा ना. मला नाही करायचंय. तुम्ही साप पकडा. मला नाही करायचंय यार. प्लीज तुम्ही साप पकडा. बरं ठीक आहे. काहीतरी वेगळा मार्ग शोधा. मला नाही करायचं. एक काम करा. ही काठी तुम्ही पकडा. आणि त्या उलट्या दिशेने मारा. जोरात काठी मारा. इकडून साप बाहेर येईल. मी त्याला पकडते पटकन. तुम्ही नका ना हे सगळं करायला सांगू. मला भीती वाटते सापाची. काही घाबरू नका. काही होत नाही. हो जा करा. काही होत नाही. मी पकडेन. रेडी. सांभाळून घ्या. मला भीती वाटते. हो काही होणार नाही. घ्या तुम्ही. घ्या. टीव्हीच्या मागे साप. टीव्हीच्या मागे वायर आहे.
हे तुम्हाला सापासारखं दिसतंय का याचं तोंड? काय बडबडताय मला वाटतं साप आहे. तुम्ही? एक मिनिट मला काहीतरी दिसतंय. काहीतरी दिसतंय मला. काय तिकडे काय सापाने काच टाकलीये. सापाने का? बाई ती सापाची कात नाही, माझ्या पायाची कात आहे. ती घाणेरडी आहे ती. हा म्हणजे ते 2 दिवस मी एकच सॉक्स घालतो ना, त्यामुळे वास येतोय त्याला, बाकी काही नाही. तुम्ही सॉक्स सोडा आणि प्लीज त्या सापाचा सॉक्स लावा. हे सॉक्स लावा प्लीज. येतोय बाहेर. एक काम करा, तुम्हाला तिथे जावं लागेल आणि तिथे जोर जोरात काठ्या मारा, म्हणजे मग साप बाहेर येईल. हो तुम्ही मारा. हो सर्पमित्र कोण आहे? मी आहे का तुम्ही आहे? कोण आहे? तुम्ही आहात ना, मग तुम्ही मारा ना. गावडे एक काम कर, काठी घे आणि तू सापाला बाहेर काढ. मी तुमच्या फक्त या स्किटसाठी आलो, सापी पकडण्यासाठी नाही. तुम्ही काढा, नाही तर मी मारून टाकी ना. मी फायनल सांगतोय, मी माझं डोकं फिरलं ना मी मारीन. तुम्ही खाली या, काठी ठोका. या खाली. मी मारून टाकीन जर तो साप समोर आला. काही होणार नाही हो. हा ठोका. हा हलतो मध्ये, तुम्हाला भीती वाटते ना? काही अडणार नाही, तुम्ही करा. ए साप ए साप साप जोरात साप मी मारेन तुला. मला चावला यार. मला साप चावला यार. आता मला पायाखाली साप चावला. गावडे तू काय करत होता यार? मला वाचव. चला गावडे, माझं काम झालंय, मी येते. माझ्या अंगात विष पसरते. मला साप चावला आता. मला वाचवा. मला एकट्याला टाकून जाऊ नका. पृथ्वी, तुम्हाला साप वगैरे काही चावलेलं नाहीये. मी सेफ्टी पिन टोचली तुम्हाला. मला सेफ्टी पिन आता ते टोचलं, ते सेफ्टी पिन टोच. हो. अरे काही मूर्ख पाहिजे काय तू यार? जवळजवळ मला वाकून बघून आलो तुम्ही आता यार. तू काय सेफ्टी पिन टोचते? साप पकड ना यार. कशासाठी आली तू? नाही, कारण सरळ बोलून तुम्हाला कळत नाही ना, म्हणून टोचून बोलावं लागलं मला. काय म्हणजे नाही, काय आहे, तुमच्या घरात साप नव्हताच कधी. तो कधीच गेला होता बाहेर. हो, आणि मी खाली त्याला सोसायटीच्या आवारातच पकडलं होतं. पण गावडे मला काय म्हणाला माहितीये का, की तुम्ही सापाला मारायला निघालात. म्हणून म्हटलं की बघून देऊया जरा तुम्हाला, म्हणून वर आलं. अहो पण मग मारणारच ना. म्हणजे काय, सापाला मारणारच. पण थँक्यू, तुम्ही माझा जीव वाचवला. थँक्यू. नाही, मी तुमचा नाही, मी सापाचा जीव वाचवला. म्हणजे मुका आहे ना तो. हो, आपल्या बोलणाऱ्या माणसांच्या भावाला नाही समजत, तर मुक्या प्राण्यांच्या कुठे कळणार? अहो पण ते साप आता माझ्या घरात घुसला म्हटल्यावर मी मारणार ना. चुकताय तुम्ही. ते आपल्या घरात नाही, आपण त्यांच्या घरात, त्यांच्या जंगलात शिरतोय, आणि म्हणून हा सगळा प्रॉब्लेम होतो. आणि मला एक सांगा, तुम्ही त्या प्राण्यांना घाबरता म्हणून त्यांना मारून टाकता, हे किती चुकीचं आहे. अहो काय चुकीचं आहे? बरोबर आहे ना. सापामुळे जीवाला धोका असतो. सापामुळे जीवाला धोका? अहो, जीव गाडीमुळेही जाऊ शकतो, बांधलेल्या पुलामुळेही जाऊ शकतो. म्हणून त्या पुलावर चालणं बंद करणार आहात की गाड्या चालवणं बंद करणार आहात? हे सोयीस्कर जगणं सोडून द्या आता. नाही, आणि गावडे सांगत होते, सोसायटीतल्या सगळ्या प्राण्यांना तुम्ही खूप मारता. अहो काय, तुमचा मेंदू अतिविकसित आहे म्हणून तुम्ही त्यांना धाकात ठेवता. अहो काय गरज आहे या सगळ्याची? हे बघा, हे सगळे प्राणी निसर्ग चक्राचा एक भाग आहे, हे लक्षात असू द्यात. एनिवे, गावडे, थँक्यू सो मच. तुम्ही खूप चांगलं काम केलं. हा ठीक आहे, मी येते. माझी काठी. आणि हा पृथ्वी, याच्या पुढे कुठल्याही प्राण्याला तुम्ही मारणार नाहीयेत असं प्रॉमिस करा मला. हा, मी म्हणजे तुम्ही सांगितलं ते मला खरं तर कळलंय, पटलंय. मी नाही मारणार यापुढे कुठल्या प्राण्याला. बरं. आणि जर साप घरात शिरला तर काय कराल? तर मी नाही, मी घाबरणार नाही. मी पहिले तुम्हाला फोन करेन, तुम्हाला बोलवेन. व्हेरी गुड. येते मी. या मॅडम, थँक्यू. बरं, मी असं ऐकलं होतं की साप जेव्हा येतात ना तेव्हा जोडीने येतात. खरंच जोडीने येतात? हो, हे बघा ना, जोडीने येतात. कधी कधी तिघही येतात. तर एक साप मी शोधून काढलाय, म्हणजे त्याला मी पकडलंय. दुसरा इथे कुठे असेल तर त्याला शोधून घ्या. हा गावडे, मला टाकू नका. क्या बात आहे, मजा आली. सरपंच, तुम्ही कशी दाद द्याल या परफॉर्मन्सला? प्राण्यांवर आपण प्रेम करायला हवं हे तुम्ही फार छान दाखवून दिलं. कॉन्सेप्ट खूप छान होता, एक्सलंट कॉन्सेप्ट होता. पण मला समजावं त्यामध्ये ह्युमर लॅकिंग वाटलं. द ह्युमर वॉज लॅकिंग. एनिवे, तुम्ही तिघांनीही काम मस्त केलं. ऑफकोर्स तू मला वाटतं गेस्ट अपीअरन्स केला त्याच्यामध्ये, पण तो छान होता गेस्ट अपीअरन्स तुझा. ऑल द बेस्ट टू यू. कीप इट अप. थँक्यू. वा वा, या परफॉर्मन्ससाठी मिळालेले आहेत 10 गुण.
मस्त, खरंच कॉन्सेप्ट खूप सुंदर होती. रंजन करता करता तुम्ही डोळ्यात अंजन घातलं, त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निकालाची. या आठवड्यात दोन्ही गावच्या विनोदवीरांनी अतिशय तगडे परफॉर्मन्सेस दिलेले आहेत. बघूया सरपंच कोणत्या गावाला विजयी करता येते. आणि ह्या निकालासाठी मी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. तर सरपंच, हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्दच्या या लढतीमध्ये या आठवड्यात कोणतं गाव विजयी ठरलंय? मेरा बस चले तो मैं सबको अवॉर्ड दे दूं. खरंच आय टेल यू, तुम्ही सगळेजण इतके ग्रेट आहात. तुमचे सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्कृष्ट होते, पण काही परफॉर्मन्सेस माइंड बॉगलिंग होती. आहा, माइंड बॉगलिंग. आणि म्हणून कन्सिडरिंग एव्हरीथिंग, हास्य बुद्रुक had a win.